यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। तर संतोष देशमुख यांना 4 वेगवेगळ्या हत्यारांना मारहाण करत हत्या केलेली होती आणि त्यांच्या हत्येसाठी कराड गँगने 4 शस्त्र वापरली होती। गॅस पाईप, गाडीचा क्लच वायर असलेला धातूचा चाबूक, त्याचबरोबर लोखंडी पाईप, लाकडी बांबूचा वापर हत्येसाठी केला होता। या 4 विशेष हत्यारांना सरपंच देशमुख यांना मारहाण झाली, ज्यामध्ये त्यांच्या अंगावर 150 जखमा आढळून आल्या। तपास यंत्रणेनं कल्पनाचित्र रेखाटून आरोपपत्रामध्ये ही माहिती सादर केलेली आहे। नेमकी कोणते हत्यारं वापरलेली होती संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी, त्याचा हा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या देऊळगाव खरेदी केंद्रावर 1.5 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं। दरम्यान 2024-25 या चालू वर्षीही याच देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत 2.25 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आलाय। तर सलग 2 वर्षात 3.5 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे। चौकशी समितीच्या अहवालामध्ये धान वजनामध्ये 6,000 तर 6,140 क्विंटल आणि 13,514 बारदाण्यांच्या नगाची तफावत समोर आली आहे। याचे एकूण बाजार मूल्य 2,30,00,000 रुपये इतकं आहे। आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमध्ये जे आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये हा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता हा घोटाळा नेमका कसा केला, का केला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर गडचिरोलीमधला हा सगळा प्रकार आहे। 3.5 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे। मागच्या वर्षी सुद्धा घोटाळा झाला होता देऊळगाव खरेदी केंद्रामध्ये आणि यावर्षी सुद्धा तशाच पद्धतीचा घोटाळा करण्यात आला आहे। जे बारदाणे आहे त्याच्यामध्ये तफावत दिसतेय। त्याचबरोबर 6,140 क्विंटल आणि धानाच्या वजनामध्ये 6,140 क्विंटल तर 13,514 बारदाण्यांच्या नगाची तफावत समोर आलेली आहे। याचं एकूण बाजार मूल्य आपण बघितलं तर ते 2,30,00,000 रुपये इतकं आहे। त्याच्यामुळे एवढा मोठा घोटाळा कुणी केला, कसा केला असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, आदिवासी भाग आहे हा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने गैरव्यवहार केले जात आहेत, नेमका कोणी हा गैरव्यवहार केला आहे आणि काही कारवाई झाली आहे का? आपण यात बघितलं तर आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत धानाची खरेदी आदिवासी भागात होते। यात देऊळगावची जी आदिवासी विविध कार्यकारी संस्था आहे त्यांच्या मार्फत झालेल्या खरेदीचा हा गैरव्यवहार झालेला आहे। यापूर्वी 2023-24 मध्ये 1,53,00,000 रुपयाचा गैरव्यवहार झाला होता। त्या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष्यवाद पांडे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। आता परत जी दुसरी चौकशी झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2,30,00,000 रुपयाचा हा जो गैरव्यवहार उघड झाला आहे। यामध्ये धान वजनामध्ये 6,140 क्विंटल आणि 13,514 बारदानाचा हा जो तफावत समोर आलेला आहे। आता चौकशी पथकाने अहवाल जो आहे प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळाचे सोपान संभारे यांना सादर केला आहे। आता हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाईल। मात्र यात आपण बघितलं तर ह्या सहकारी सोसायट्या ज्या आहेत ना अशा पद्धतीचं गैरव्यवहार करत आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्याच ठिकाणच्या धान खरेदी केंद्रावर अशा पद्धतीने जी खरेदी झालेली आहे त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे। त्यामुळे ज्या सहकारी संस्थांच्या त्या ठिकाणी खरेदी केंद्रात असा गैरव्यवहार झाला असेल त्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतलेली आहे। निश्चितच महेश, बघितलं तर याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।